हॅलो नमस्कार. केवीज गुड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते. माहेरचाच व्हिडिओ आहे हा. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप काही बघणार आहे. जुन्या आठवणी, तुमच्या घरात असणारी आजीची आठवण येणार आहे हा व्हिडिओ बघून. तर माहेरी असतानाच आजी म्हणली मी चपाती करणार आहे. मी म्हटलं चला आजी चपाती बनवायला लागले तर आजीचा आपण एक व्हिडिओ तयार करूया. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मागचं कारण होतं. आजी चपाती करताना सांगत होती की ते पीठ कसं मळायचं, ती मळण्याची पद्धत दाखवायला लागली. पीठ होते सगळं. मग आता हे जरा पीठ होऊन द्यायचं. ती सांगायला लागली होती की परत ते मळलेलं पीठ आहे त्या पिठाला तेल लावून थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे चपाती जी आहे ती मऊ लुसलुशीत होते आणि दिवसभर जरी ती आपण चपाती ठेवली तरी ती आहे अशी मऊ राहते, कडक वगैरे होत नाही. आणि तिच्या हातची चपाती आम्ही कायम खातो, कधीच कडक झालेली नाही, कायम मऊ आणि खाताना अशी तोंडात विरघळण्यासारखी चपाती होती. कारण ती मळते जास्त आणि पीठ इतकं मऊ करून भिजत ठेवते आणि परत ती बनवते आणि करण्याची पद्धतच तिची वेगळी आहे. आपण पीठ लावतो भरपूर ते चिटकू नये म्हणून, पण तिची चपाती जी बनवलेली असते ती तेलाची असते, म्हणजे दोन्ही बाजूला आतल्या पदराला बाहेरच्या बाजूला तेल लावलेलं असतं. तेलानेच ती चपाती बनते आणि आहे अशी गोल, आपण जसं पीठ लावून गोल बनवते तशी तिची चपाती तेलाने गोल बनते. आणि बनवलेल्या चपातीला पदर आपले एखादा दुसरा पदर येतोय, 4-5 पदर येतात आणि ती प्रत्येकाला एक बीट लावल्यागत करते की मी जशी चपाती बनवते तशी चपाती बनवून दाखवा. माझ्या चपातीला जेवढे लेअर आले, जेवढे पदर आले तेवढे तुमच्याही चपातीला आल्या पाहिजेत. अजून तागायत तरी आम्ही बनवलेल्या चपातीला तिनं बनवलेल्या चपाती इतके पदर तर आलेले नाहीत. ती चॅलेंज देत असते कायम गेल्यानंतर. तुम्ही एक पोरी आहे बायानो की तुम्ही एक चपाती बनवताय आणि मी एक चपाती बनवते, बघा माझ्या चपातीला किती पदर असतात. असं ती नेहमी आम्ही चपाती बनवताना तिचा ते एक चॅलेंजिंग वर्ड असतो, ती बोलत असते. आणि ह्या चपात्या तिच्या हातच्या खायच्या म्हणल्यानंतर ना आमचं नशीबच की अजून एवढी वयस्कर झाली आहे पण जेवण बनवण्याची कला मात्र ती कधी विसरलेली नाही. खूप मस्त तिच्या हातचं जेवण असते. बनवताना ती इतकं म्हणजे प्रेमानं बनवते की प्रत्येकजण तिच्या जेवणाची तारीफ करत असतं. आणि त्यातलीच एक घटना ना ती आता सांगणार आहे. म्हणजे चुलते आमचे फौजमध्ये होते, भरती झाले होते नवीन नवीन, म्हणजे 1900 शतकातलीच असेल, 94-95च्या आसपास त्यावेळेला घडलेली घटना की म्हणजे फौजमधून चुलते आमचे यायला लागले होते, कुठं चालले होते, कोल्हापूरवरून त्यांची ट्रेन यायला लागली होती आणि यांना भेटायला आमच्या आजी आजोबांना मिरजेला बोलवलं होतं. आणि त्यावेळेला काहीतरी घटना घडली होती, हिला जेवण बनवून घेऊन जायला सांगितलं होतं. त्यावेळची ती स्टोरी आहे, तो घडलेला प्रसंग ती या व्हिडिओमध्ये, म्हणजे चपाती करत करतच ती सांगत होती आणि त्यातनं ते कळलं की बाबा असं पण घडलं होतं. ते आम्हाला या चपाती करताना मी व्हिडिओ बनवत असताना मला ते कळलं की बाबा त्यावेळची 1994-95 सालची जी कहाणी सांगायला लागली होती तेव्हा तर आम्हाला काही कळत पण नव्हतं. पण जे ते त्यावेळेचं झालेली घटना, त्यावेळेला घडलेले प्रसंग ऐकण्यात एवढी म्हणजे मजा होती की म्हणजे ऐकावंसंच वाटत होतं तिचं ते. त्यामुळं मी म्हटलं आई काय झाले सांग म्हटलं. मग ती काय केली, चपात्या बनवत बनवतच सगळं सांगायला लागली होती. म्हणजे तिचं असं हे पण नव्हतं की व्हिडिओ तयार करायला लागले म्हणून मी सांगायला लागले. तिला चपाती करताना ते सगळं आठवायला लागलं होतं की तिचं सगळं सांगत होती की असं असं केलं लेकानं माझ्या. ऐका तुम्ही, समजेल तुम्हाला. लावून दिलं नाही तिने. फोन तर कुठं होतं ग, कशाला म्हणतात मरीचं गाठ पडाई मला भाकर. दहाला गाडी येते म्हटलं आणि आम्हाला माहित, आम्ही गेलो टमून बाजरी होती त्या नुकता येत, बाजरी घेऊन जाऊन एक दिवसभर भाकरी कोरड्या तुला सांगायचं आणि काय तर करून घेतलं. एक बारकी पेटी घेतली आणि घेऊन गेली मरीच्या. त्याच मग ते दुसरा म्हणजे काय म्हणतो तुम्ही कुठलं तर आणि म्हटलं असं तू कुणाला तात्याला बघायला गेलतीस? तात्या तर कोल्हापुराकडे यायला आलती ग. हा हा हा. मग
आम्हाला काय माहिती आत जायला लागते म्हणून. हम्म. दुसरा मनुष्य देव म्हणून झाला. मग मी म्हातारा गेलो दोघं. तुम्ही म्हटला कुठलं, तर असं असं आलो गाडी जाऊन चाललो कोल्हापुरात. मग काय पुढं गाडी टाइम झाले जावा की म्हटलं आत मला ते तिकडं पाहायला मग काय म्हणते ते काढायचं. मग तेव्हा 10,000 रुपये देऊन काढलं आणि मग आत गेलो. गाडी आली ना, हां मग गेलो दोडा. अजून गाडी लांब आहे तवरच माझ्या लेकानं हात केला, हात बाहेर काढून. मग पटापट 11च्या 11 पोरं उतरली. मग उतरल्यावर का नाही तुला खोटं बोलत नाही, मग 11च्या 11 पाया पडली. मी लय रडा लागली, रडून दिली नाही मला. आणि मग पडली ती पेटी ती पिशवी म्हणून अशा पण भाकरीचं गटर सोडल्यावर एक डोंगर सुनीचं एक त्या सरम ह्याचं ते महाराज कुठलं ग काय त्याचं नाव मला माहिती गावाचं. आणि 11 पर्यंत गटर सोडून तेवढं खालं संपवलं. भुके झालेले रातभर. आणि मी जाताना कोल्हापूरला जाताना भाकरी करून दिली त्या. अशोक जेवायला आलता मग. आणि रोजच्या झाडाखाली एक पारगाणं आहे, डोंगर सुनीचं पारगाणं आहे, झोपलत. मग अशोकला म्हटलं मला एक भाकरी देता गावं म्हटलं. हा मग अशोक म्हटला मी ठीक आहे म्हटला, मग खाई म्हटला. त्याच्यापाशीच बसून खाल्ला. अशोक पाठ भरून ते पार जेवलो. मग 11 पोरांनी तेवढं गटर भाकरी संपवलं. ती पोरी गेली एका जागी. मग गेलो ते जराच काही चुकत होती बाय. ती एक बिचारा देव म्हणून आला, त्यानं आम्हाला पाठवून दिला. आता आम्हाला काय वाटलं उतरून. डोंगरसुनीचे ते काका होते ज्यांनी आमच्या तात्याकडून एक चपाती एक भाकरी मागून खाल्ली होती. अजूनही ते या थोड्या 1-2 वर्षा पाठीमाग येऊन माझ्या आजीला भेटून गेले की तुम्ही त्यावेळेला एक भाकरी जी मी तुमच्या लेकाकडं खाल्ली होती की त्याची जाणीव त्याची आठवण अजून मला आहे. यातनं तात्पर्य एकच येते की त्यावेळची लोक म्हणजे जुनी आता जी आजी आमची दिसते ही जी प्रेमळ होती, अन्न पाणी ह्या गोष्टी वाटून खात होती, आज ह्या आत्ताच्या कलियुगामध्ये हे बघायला मिळत नाही. तर कशी वाटली आमची ही स्टोरी आजीची नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघायला मिळतील.